नमस्कार, मी अजित चव्हाण. प्रेक्षक हो, रणसंग्राम लोकसभेचा मध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी असा लौकिक असलेल्या डोंबिवलीमध्ये आजचा लोकसभेचा रणसंग्राम हा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमामध्ये स्थानिक कल्याणच्या लोकसभा स्तरावरचे नेमके काय प्रश्न आहेत, काय प्रश्न सुटले त्याची आपण चर्चा करणार आहोत. काय मुद्द्यांवरती इथले मतदार मतदान करणार आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये महत्त्वाची चर्चा आपण करणार आहोत. आपल्याबरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघामधले विविध राजकीय पक्षांचे प्रतिष्ठित राजकीय कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आणि इतर क्षेत्रामध्ये काम करणारे मतदार आपल्याबरोबर या कार्यक्रमामध्ये चर्चेला आहे. उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी आहेत, त्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर बाबाजी पाटील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार. त्यांचं आपण या कार्यक्रमामध्ये स्वागत करूयात. पाटील साहेब, आपल्याला का निवडून द्यायचं हे एकाच वेळी आता लाखो लोकांपर्यंत आपल्याला सांगता येणार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. दीपेश म्हात्रे शिवसेनेचे तरुण नेते आणि स्थायी समितीचे सभापती आहेत. ते शिवसेनेच्या उमेदवाराची इथं बाजू मांडणार आहेत. शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराची बाजू दीपेश म्हात्रे या ठिकाणी मांडणार आहेत. दीपेश, आपलंही स्वागत. संजय हेडाव आहेत, वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि संजय राव वंचित बहुजन आघाडीची बाजू या ठिकाणी मांडतील. का वंचित बहुजन आघाडीला निवडून द्यायचं त्याचं लोकांना ते आवाहन करणार आहेत. आणि या तमाम राजकीय कार्यकर्त्यांच्या साथीनं जे प्रश्न उपस्थित करणार आणि सांगणार आहेत की काय या मतदारसंघामध्ये घडलं. सुरुवातीला आपण उमेदवार प्रतिनिधींकडे जाऊयात. दीपेशराव, का शिवसेनेच्या उमेदवाराला इथनं निवडून द्यायचं? दुसऱ्यांदा आपण त्यांच्याकरता मतं मागायला लोकांपर्यंत जाता आहात. काय आपण काम केलेलं आहे? कल्याण लोकसभा मतदारसंघ मुख्यत्वे शहरी तोंडावळा असलेला, पण सर्वसामान्यांच्या, स्थानिक भूमिपुत्रांच्या, इथनं मुंबईला रोजगाराला जाणाऱ्यांच्या, इथल्या स्थानिक उद्योजकांच्या, इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. काय आपण सोडवलं? कल्याण लोकसभा याच्यामधला प्रमुखतः सगळे नागरिक जे मुंबईकडे रोजगारासाठी ट्रेनने जात असतात. सगळ्यात मुख्य प्रश्न रेल्वेचे या मतदारसंघामध्ये आहेत. दुसरे प्रश्न जे असतील ते स्थानिकांच्या घरांचे प्रश्न आहेत. रेल्वेचे प्रश्न असतील, हेल्थचे प्रश्न असतील, हे सोडवण्यामध्ये आमचे कल्याण लोकसभेचे जे खासदार आहेत आत्ताचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे पूर्णपणे यशस्वी झाले असं मला वाटतं. कारण मी जर आता आपल्याला त्यांच्या कामाचा पाढा इथे वाचायला सुरुवात केली तर वेळ अपुरा पडेल. परंतु काही विशेष कामं मी सांगतो. थॅलेसेमियासारखा आजार आहे, थॅलेसेमियासारख्या आजाराच्या जे आजारी पेशंट्स असतात त्यांना अपंगांचा दर्जा मिळत नव्हता, त्यांना अपंगांच्या सवलती कुठे मिळत नव्हत्या. लोकसभेमध्ये हा बिल मांडून लोकसभेमध्ये त्यांनी हा बिल पास करून घेतला आणि आता थॅलेसेमियाचं कुठलाही पेशंट असेल, तुम्हाला माहीत असेल थॅलेसेमियाच्या पेशंटला लहान मुलांना 25-30 दिवसामध्ये आपल्या पूर्ण रक्त चेंज करावं लागतं. तो बिल पास केल्यानंतर त्यांना सवलती त्या रेल्वेमध्ये तर मिळतात, तर नोकरीमध्ये सुद्धा मिळत आहेत. मुख्यतः सांगायचं तर इथला नोकरदार वर्ग जो आहे तो मुंबईकडे नोकरीसाठी जात असतो. नोकरीसाठी जात असताना त्याला ट्रेनची जी सुविधा, रेल्वेची जी सुविधा आहे, 9 स्टेशन या लोकसभा मतदारसंघामध्ये येतात. 9 पैकी 9 स्टेशनचा कायापलट करण्याचं काम डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या लोकसभेमध्ये केलेलं आहे. तुम्हाला जर मुख्यतः सांगायचं असेल तर डोंबिवली आणि कल्याणवरून मुख्यतः सगळ्याच लोकल 15 डब्याच्या झालेल्या आहेत. काही लोकल शिल्लक आहेत, तेही लवकर होणार आहेत. महिलांसाठी विशेष गाड्या पीक आवर्समध्ये आपण सुरू केलेल्या आहेत. दिवा स्टेशनचा खूप मोठा प्रश्न होता, खूप मोठं आंदोलन गाजलं होतं. दिव्याच्या रेल्वे स्टेशनवरनं फास्ट लोकल सुटत नव्हत्या, त्या फास्ट लोकल दिव्याच्या लोकल स्टेशनवरनं सुटायला लागल्या. अनेक प्रश्न मार्गी लागले. जवळजवळ 70,000 पेशंट्सला OPD आणि जवळजवळ 2200 पेशंट्सचे ऑपरेशन आपण केलेले आहेत. तर हे जे काम आहे मुख्यतः डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेंचं. आणि याच्यामध्ये मला हेल्थमध्ये एक विशेषतः सांगायला आवडेल की उल्हासनगरमध्ये कामगार विमा हॉस्पिटल आहे. गेली 25 वर्ष त्या हॉस्पिटलचं एकदाही काम झालं नव्हतं, परंतु 200 कोटी रुपयाचा निधी आणून त्या हॉस्पिटलच्या पुनर्बांधणीचं भूमिपूजन गेल्या 2 महिन्यामध्ये झालेलं आहे आणि एक मोठं हॉस्पिटल तिकडे होतं आहे. आणि विशेषतः डोंबिवलीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 2 डायलिसिस सेंटर आपण सुरू केलेले आहेत. एक डोंबिवली पूर्वला, एक डोंबिवली पश्चिमला आहे. आणि सर्वसामान्य नागरिकांना जे हेल्थ इश्यूज होतात त्याचा डायग्नोस्टिक करण्यासाठी रेडिओलॉजी सेंटर आपण सुरू केलं आहे. गव्हर्नमेंटपेक्षा कमी दरामध्ये, म्हणजे गव्हर्नमेंटचे जे रेट्स आहेत, म्हणजे MPCBचे रेट्स असतात, त्या रेट्सपेक्षा कमी दरामध्ये आज आपण रेडिओलॉजी म्हणजे एक्सरे, सोनोग्राफी प्लस पॅथॉलॉजी आपण त्यांना सगळ्या कमी दर्जामध्ये आपण त्यांना देतोय. ह्या सगळ्या सुविधा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्फत ज्या झालेल्या आहेत. मलंगड पट्टा या भागातला ग्रामीण भाग आहे. तुम्ही आता जसं सांगितलं की भूमिपुत्रांचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, 1 लाख झाडं मांगरुळला लावण्याचं काम जर कुठल्या खासदाराने केलं असेल, शहरी वनीकरण ज्याचं नाव आहे ते करून 1 लाख झाडं लावायचं काम डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेने केलं. दुसरा याच्यातला प्रमुख मुद्दा मला सांगायला आवडेल की जे जलयुक्त शिवाराचा जो
जे काम होतं, जलयुक्त शिवाराचं काम गव्हर्नमेंटचं 1 रुपयाचा निधी न घेता मलंगड पट्ट्यामध्ये जवळजवळ 27 तलावाचं खोलीकरण, त्याचं पुनर्जीवीकरण करण्यात आलं. आणि ती मलंगड पट्ट्यामध्ये जून जुलै तुम्हाला फेब्रुवारी मार्चमध्येच पाणी नसायचं, परंतु आता ती तलाव पाण्याने तुडुंब भरलेले आहेत. आपण जर बघत असाल तर आपल्याला तिकडे गेल्यानंतर कळेल शेतकरी जे माणसाचे प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत. ही अनेक कामं डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेली आहेत. सविस्तरपणे दीपेश म्हात्रेंनी आपल्या खासदारांची बाजू मांडलेली आहे. साहजिकच डॉक्टर असल्यामुळे आरोग्याचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले असा दावा त्यांनी केलेला आहे. पाटील साहेब, आपल्याकडे येतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला काय इथनं निवडून द्यायचं, तुमच्या आघाडीला काय तुमचा अजेंडा असेल? इथं विकासाचे दावे केले जातात, त्या दाव्यांवरती आपण समाधानी आहात का? आणि काय सांगायचं आता लाखो मतदार जे आपल्याला निवडून देणार आहेत खासदार म्हणून, ते आपल्याला ऐकतायत, काय सांगाल त्यांना? गेली 30 वर्षे या भागामध्ये शिवसेनेचेच उमेदवार निवडून आलेले आहेत. जर शिवसेनेचेच उमेदवार निवडून आले असतील आणि ते खासदार म्हणून त्यांनी काम केलं असेल, तर आताच आमचे बंधू दीपेश म्हात्रेंनी सांगितलं की अंबरनाथपासून तर कलव्यापर्यंतच मी हा भागाचा प्रश्न मांडतो. 9 स्टेशन आहेत. 9 स्टेशनचं कुठलं स्टेशनचं सुशोभीकरण केलं हे फक्त माननीय खासदार साहेबांनी आपल्याला दाखवावं. जे झालं, आज काम चालू आहे, तो परांजपे साहेबांनी केलेला आहे. दुसरा, मुंब्र्याचा जो स्टेशन आहे तो अत्यंत गंभीर प्रश्न होता आणि अत्यंत घाणेरडा होता. तो प्रश्न आदरणीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आमदार यांनी ते केलेलं आहे. दुसरं, आदरणीय खासदार साहेब डॉक्टर आहेत हे मी मान्य करतो, परंतु उल्हासनगरचा सेंट्रल हॉस्पिटल असेल, डोंबिवलीचा शास्त्रीनगरचं हॉस्पिटल असेल, कल्याणचा रुक्मिबाई हॉस्पिटल असेल आणि त्यातले त्यात मी ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहे, तो कलव्याचं छत्रपती शिवाजी हॉस्पिटल असेल. असे अनेक हॉस्पिटल आहेत. ते हॉस्पिटलवर जर लक्ष लावलं असता तर कितीतरी शेकडो मृत महिन्याला होतात. कालच 4 दिवसापूर्वी इथे 5 ते 6 वर्षाची मुलगी शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये साप चावल्यामुळं, तिला दवा वेळेवर न मिळण्यामुळं मृत्युमुखी पडली. असे अनेक गंभीर प्रश्न आहेत. उल्हासनगरच्या हॉस्पिटलमध्ये कितीतरी गंभीर प्रश्न आहेत. आता साहेबांनी सांगितलं का 100 कोटी रुपये खर्च, 200 कोटी रुपये खर्च विमा हॉस्पिटलला करतो, परंतु सेंट्रल हॉस्पिटलची कंडिशन काय हे ते सांगायला विसरल्यात. जर मुलातन खासदार साहेब जर डॉक्टर आहेत तर डॉक्टरांनी मला वाटतं दुसरे प्रश्नावर लक्ष देण्यापेक्षा हॉस्पिटलवर जरी तरी लक्ष लावला असता तरी लोक साहेबांना विसरली नसती. आणि विसरल्याचं कारण एकच आहे की आज प्रचाराची धुरा सांभाळत असताना कितीतरी ठिकाणी विरोध येतो, ते त्यांना त्या प्रश्नात उत्पन्न होतो. दुसरं, जे आता साहेबांनी सांगितलं पाण्याचा प्रश्न 27 गावाचा असेल किंवा इथे अंबरनाथला असेल, जरा तुम्हीच उद्या सर्वे केला तर माहिती पडेल का तलाव किती आटल्यात. त्याच्यानंतर गोरपा आहे, पाला आहे, काकोला आहे. आम्ही प्रचार करायला जातो, आम्ही म्हणजे साहेबांची माणसं प्रचार करायला जातात तर तिथे खाली हात परत पाठवतात. याचं कारण एकच आहे की तिथे पाण्याचा जो गंभीर प्रश्न आहे तो मिटवलेला नाही. तिसरं, बारवी धरण उशाला आणि कोरडामच्या घशाला हे अंबरनाथकर सांगतात, मी नाही सांगत. अंबरनाथला उशाला म्हणजे 3 किलोमीटरवर बारवी धरण आहे, तरीसुद्धा अंबरनाथवाल्यांना 2-2 दिवसात पाणी येतो आणि तिथं सत्तासुद्धा शिवसेनेचीच आहे. कल्याण महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, परंतु 27 गावाचा प्रश्न गेल्या 33 वर्षापासून प्रलंबित आहे. कधी महापालिका तर कधी ग्रामपंचायत, कधी ग्रामपंचायत तर कधी महापालिका, म्हणजे तारेवरची कसरत त्यांना घ्यावी लागतो. तुम्ही आज पण फेरफटका मारा, कुठे रोड नाही, कुठे पाणी नाही, कुठे ड्रेनेज नाही आणि टॉयलेट तर नाहीच नाही. आमचा भारत सरकार पंतप्रधान आवास योजना असेल किंवा पंतप्रधान डिक्लेअर करतो की स्वच्छ भारत आणि सुंदर भारत, खाली काटे कोल्याण निलजे घेसर. लोकसभा स्तरावरती जी कामं झाली आहेत त्याच्याबद्दल पण आपण बोलूयात पाटील साहेब. मी आपल्याकडे पुन्हा येईल, आपल्याला वेळ देईल. लोकसभा स्तरावरची काय कामं झालेली दिसतात आणि आपण काय करणार आहात लोकसभा स्तरावरती, हे करू काय आपले आश्वासन असतील? आपण संजय येळावांच्याकडे जाऊया. दीपेश म्हात्रे यांना उत्तर आपल्याला द्यायचं, पण मी परत आपल्याकडे येईल. संजयराव, काय नेमकी वंचित बहुजन आघाडीची या मतदारसंघामधली आश्वासन आहेत मतदारांच्या करता? कारण कधीतरी खासदार या पक्षांचे होते, यांनी सत्ता उपभोगलेली आहेत, झालं नाही झालं त्याला हे दोघंही जबाबदार आहेत. आपली पाटी कोरी आहे. काय लोकांच्या मनामध्ये दिसतंय, लोकांच्याकडे मतं मागायला जातात तेव्हा काय तुमचा अजेंडा आहे? मी देशामध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो आहे. मला एक प्रश्न नेहमी भेडसावतो की कुठल्याही शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या असतात तिथे
ठराविकच समाजाची लोक का राहतात. तिथे बौद्धिस्ट राहतात, मुसलमान राहतात, अल्पसंख्याक राहतात, आदिवासी राहतात. म्हणजे जितके डाऊन ट्रॉडनची मंडळी आहे ही त्या झोपडपट्टीत का राहते, हा माझा एक मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा माझं हे सांगणं आहे साहेब, की आता उभयांत आपले विचार त्यांनी व्यक्त केले, मी कुठलेही कमेंट्स त्यांच्यावर देणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे साहेब, खासदाराचं कर्तव्य काय असते हे जर तुम्ही मला बोलू देत असाल, एका मिनटात सांगतो. पार्लमेंटमध्ये फक्त पॉलिसी मॅटरवर चर्चा होते, कारण पार्लमेंट मी पाहिलं आहे जाऊन, अतिशय जाऊन मी पार्लमेंट पाहिलं आहे. माझ्या घरचे लोक खासदार होते, इंडिपेंडेंट निवडून यायचे, त्यामुळे पार्लमेंटमध्ये पॉलिसी मॅटरवर चर्चा होती. आज मी तुम्हाला सांगतो साहेब, 50 वर्षापूर्वी पाण्याचे प्रॉब्लेम होते, विजेचा प्रॉब्लेम होता, सडकेचा प्रॉब्लेम होता, आजही आहे आणि भविष्यामध्ये 50 वर्षानंतर हा प्रॉब्लेम राहणार आहे. कारण लोक मायग्रेट होणार, दुसरीकडे राहायला जाणार. आज जसं आपलं ते इकडला भाग साहेबांनी आत्ता सांगितलं, तिकडल्या भागाला मी जाऊन आलो, जो म्हणजे रुरल एरिया आहे, रस्त्याची दुर्दशा आहे, पाण्याची व्यवस्था नाही, सगळीकडे हा भाग आहे. आता राहिला वंचित बहुजन आघाडीला का बरं निवडून द्यावं. सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो चव्हाण साहेब, किती लोकांना 2000चा कायदा इथे माहीत आहे? किती लोकांना 2000चा कायदा माहीत आहे? 2002चे नियम आणि 2012चे नियम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या महाराष्ट्रामध्ये काय घडलं ते जर ऐकून घ्यायचं असेल तर सांगतो मी. 2000चा कायदा हा सगळ्या डाऊन ट्रॉडनसाठी आहे. 2000चा कायदा म्हणजे जात प्रमाणपत्र तपासण्याचा कायदा. तुम्ही जात कशाला तपासता? तुम्ही कागद तपासा ना. 50 वर्षाचा 1950चा इथे कॅटेगरीचे लोक असेल त्यांना माहीत असेल, 1950चा रहिवासाचा दाखला मागितला जातो. माणूस जन्माला कुठे येतो, शिकतो कुठे, नोकरी करतो कुठे आणि वरी जातो कुठल्या तरी घरी. हे माणसाच्या जीवनातलं आहे. मला एक सांगा, तुम्ही जात कशी तपासता, कोणत्या बेसवर जात तपासता? आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जातीविषयक कायदे करण्याचे कॉन्स्टिट्यूशनल अधिकार आर्टिकल 248 प्रमाणे कुठल्याही या देशातल्या कुठल्याही विधिमंडळाला नाही. आणि महाराष्ट्र सरकारनं त्यावेळेस 2000चा कायदा पास करून घेतला. त्याचे परिणाम असे झाले आहे साहेब, की फटाफट ज्या दिवशी लोक नोकरीवरून रिटायर्ड होणार, नागपूरमध्ये हा प्रसंग तुम्हाला आलाच असेल, विदर्भामध्ये, त्या दिवशी जो माणूस 35-38 वर्षाची सरकारी नोकरी केल्यानंतर रिटायर्ड होणार असतो, त्या दिवशी त्याला सकाळी 11 वाजता टर्मिनेशन लेटर देतात का तू खोट्या जातीचा आहेस, तू आदिवासी नाही. आणि हेच प्रकार त्यांनी 2000च्या कायद्याअंतर्गत केले आहे. जसं सवर्णांना आरक्षण मिळालं, कसं मिळालं? पार्लमेंटमध्ये दोन्ही हाऊसमध्ये चर्चा झाली, होम मिनिस्टरनी त्याच्यामध्ये भाग घेतला, चीफ सेक्रेटरीनी भाग घेतला, स्पीकरनी घेतला, डेप्टी प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट महामहिम यांनी भाग घेतल्यानंतर ते मिळालं. मला एक सांगा, मराठ्यांच्या आरक्षणाचं काय झालं? त्याशी अधिक चर्चा झाली का? म्हणजे वंचित बहुजन आघाडी जे बोलते आहे की आमचं जे आरक्षण आहे कमीत कमी त्याला तरी तुम्ही डिस्टर्ब करू नका. आणि एक सांगतो साहेब, उद्या जर मी निवडून आलो तर मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथली परिस्थिती मी पाहिली. मी आज काही इथे नवीन नाही आहे, मी बऱ्याच दिवसापासून येतो आहे इकडे. मला एक सांगायचं वाटते, या शहरामध्ये महानगरपालिका आहे साहेब, कुठे आहे ट्रॅफिक सिग्नल? कुठे आहे ट्रॅफिक सिग्नल? ट्रॅफिक जाम झाला, एखादी पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये असला, त्याला इमर्जन्सी तात्काळ पाहिजे, त्याची ॲम्ब्युलन्सच निघू शकत नाही. मग तो बाईचा पुतळा असो की आपला पत्रीपुलाचा रस्ता असो, सगळीकडे ट्रॅफिक जाम असतं. आम्ही याच्यावर कधीच लक्ष दिलं नाही. याच्यावर कुठल्याही पक्षांनी निवडून आल्यावर लक्ष दिलं नाही, त्याच्यावर पहिले लक्ष द्यायला पाहिजे. ठीक. वंचित बहुजन आघाडीचे काय मुद्दे असतील ते आपण मांडलेत. मी आपल्या सगळ्यांच्याकडे येतो, पण तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात आपण माजी सैनिकांपासून करूयात. ज्यांनी देशासाठी तारुण्य दिलं, त्या माजी सैनिकांना आमच्या प्रत्येक कार्यक्रमात सन्मानानं बोलवायचं आणि त्यांना बोलण्याची संधी द्यायची, त्यांचा सन्मान करायचा. जसा कार्यक्रम असेल त्याप्रमाणे आम्ही माजी सैनिकांना आवर्जून बोलवतो. शौर्य सन्मान माजी सैनिकांच्या करता आपण सुरू केलेला आहे. देशासाठी आपलं सर्वोच्च बलिदान देण्याची तयारी ठेवणाऱ्या तीनही दळांच्या माजी सैनिकांकरता एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आपण करूयात. माजी सैनिक आपल्याबरोबर आहेत. सर, माजी सैनिकांना काय अपेक्षा या लोकसभा निवडणुकीमध्ये? आपल्याला इकडे पाहायला लागेल सर, कॅमेरा इकडे आहे. काय नेमक्या या उमेदवारांकडून आपल्या अपेक्षा आहेत थोडक्यात? एक माजी सैनिक म्हणून तमाम सैनिकांच्या वतीने बोलायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की सध्या परिस्थितीत जी युद्धसदृश परिस्थिती आहे त्यावेळेला सैनिकांना पाठबळ देणं आणि माजी सैनिकांना त्यांच्या मुलांना
किंवा त्यांच्या परिवाराच्या लोकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त करणं ही आज काळाची गरज आहे. कारण दिवसेदिवस सैनिकांची संख्या कमी होत जाते. ज्या हल्ले होतात, त्याच्यात सैनिक मारले जातात, त्या भीतीपोटी आज सैन्यात भरती व्हायला लोक तयार होत नाही आहेत. ही मानसिकता बदलली पाहिजे. ही आज खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे. अजून मुद्दा सर आपल्या लक्षात आला. प्लीज आपण बसू शकता. मी आता आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. आपण लोकसभा स्तरावरचे मुद्दे कृपया आपल्याला कोणाला बोलायचे असेल मी आपल्याकडे येतो. आपण अगदी थोडक्यात लोकसभा स्तरावरचे मुद्दे सांगूयात. ठीक, थोडक्यात. साहेबांनी सांगितलं 1 लाख झाडं लावले, ते 1 लाख झाडं पुन्हा जळून खाक झालेले, तिकडे कधी लक्ष दिलं का त्यांनी, ते मला विचारायचं आहे. अगदी थोडक्यात. कोपर स्टेशन ते डोंबिवली याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर जे ॲक्सिडेंट होतात त्याच्या संदर्भात काय उपाययोजना केली? तुम्ही जर सांगत असाल का भिंत बांधली, भिंत हा उपाययोजना नाही. गेल्या 1 वर्षभरात अनेक मोठ्या प्रमाणावर ॲक्सिडेंट झालेले आहेत. काय उपाययोजना केली आपण विचारूयात. ठीक, येतो मी आपल्याकडे येतो मागणे. ताई अगदी थोडक्यात. सर, सध्या जो गाजला नेवालीचं आंदोलन प्रकरण, तर जे केंद्रीय स्तरावरचा मुद्दा होता की ती जी जागा आहे की एरोड्रामची आहे की शेतकऱ्यांची या आहे, मुद्द्यावरती चर्चा तो खरंच मुद्दा उत्तर त्या दिलं मुद्द्याबाबत खासदारांनी त्यावेळेस काय भूमिका घेतली? आणि पक्षीय अभिनिवेश न ठेवता स्थानिक भूमिपुत्रांचा हा मुद्दा आहे. नेवाळीच्या मुद्द्यावरती या सगळ्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट केलीच पाहिजे. अगदी थोडक्यात. हे युती सरकार म्हणून मी तुम्हाला विचारतोय की नोटबंदी आणि GST वर मतं का मागितली जात नाहीत? सैनिकांचा हा अपमान होतो. आणि दुसरी गोष्ट, ह्या कल्याण डोंबिवलीमध्ये नितीन गडकरी साहेब एक 5-6 महिन्यापूर्वी येऊन गेले की घाणेरडे शहर, सगळ्यात घाणेरडे शहर आणि हे प्रदूषणामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात 2रा नंबरचं शहर आहे. तर त्यासाठी या सरकारने 25 वर्ष युतीत सडलेल्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. आपली भूमिका स्पष्ट करावी. अगदी थोडक्यात. या ठिकाणी श्रीकांत शिंदे डॉक्टर आहेत म्हणून त्यांनी काय उपाययोजना केली सांगितले. ते खरं म्हणजे पेशाने डॉक्टर आहेत, त्यांना राजकारणात आणलं तीच चूक झालेली आहे. इतर सहकार्यांना कोणाला बोलायचं असल्यास कृपया आपण आपला मुद्दा अगदी थोडक्यात. अगदी थोडक्यात. येस 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 येतो मी आपल्याकडे. बोल. तो झाडांचा मुद्दा ते बोलले की ते शिवसेनेची झाडं लावली, खासदारांनी झाडं लावली, ती जाळली, ती कशी जाळली? समाजकंटकांनी ती झाडं जाळली. खासदारांनी चांगलं काम केलं की झाडं लावण्याचं काम हे खासदारांनी केलेलं आहे आणि ते झाडं जाळण्याचं काम तिथल्या स्थानिक रहिवाशांनी आणि समाजकंटकांनी केलेलं आहे. सर्वसामान्यांच्याकडे आपण आणखी जाणार आहोत. इथे सगळी मंडळी एक 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 आपले प्रश्न मांडतायत किंवा लोकसभा स्तरावरचे मुद्दे मांडतायत. त्याची उत्तरे आपण घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण या सगळ्यांची चर्चा करणार आहोत आणि त्याची उत्तरे घेणार आहोत. आपण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. आपण पाहताय रणसंग्राम लोकसभेचा. पुन्हा एकदा स्वागत. आपण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत. रणसंग्राम लोकसभेचा आपण चर्चा करतोय आणि राजकीय कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता प्रश्न उपस्थित करते, त्याला उत्तर देणार आहेत उमेदवार प्रतिनिधी. सर, थोडक्यात काय लोकसभा स्तरावरच्या अडचणी या मतदारसंघात आपल्याला दिसतात? 2014चा जो वचननामा होता त्याची पूर्तता झाली का? 2014च्या वचननाम्याची पूर्तता झाली का? महत्वाचा विषय. सर, आत्ताच आमचे मित्र संतोष केने साहेब, मला एक त्यांचं आश्चर्य वाटलं की आम्ही सभागृहात सोबत काम केलेलं आहे आणि सोबत काम करत असताना एक सुशिक्षित आपला लोकप्रतिनिधी असावा हे त्यांना चांगलं माहिती आहे. तरी ते सांगतायत की डॉक्टर असताना ते राजकारणात कशाला आलं? आपलं सौभाग्य आहे की डॉक्टर एक आपल्याला एवढा सुशिक्षित दिल्लीत प्रश्न मांडू शकतो, अशा प्रकारचा खासदार मिळाले आपलं हे सद्भाग्य आहे. थोडक्यात. साहेब, या मतदारसंघाला रामभाऊ माळगींपासून रामभाऊ कापसेंपासून ते अगदी परांजपेंपर्यंत चांगल्या अभ्यासू खासदार निवडून देण्याची इथली परंपरा आहे. परंतु गेल्या 35 वर्षात वाजपेयींच्या काळात जे 5वी आणि 6वी लाईन जी सुरू करायला पाहिजे होती ते काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे चाकरमान्यांचा सर्वात रेल्वे प्रवासाचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो अजूनही अनिर्णित आहे. थोडक्यात. अगदी थोडक्यात. नमस्कार, मी स्वतः पण एक अपक्ष उमेदवार आहे. तर माझं सर्वांनी तर आपापलं मत मांडलेलं आहे इकडे. पण जसं मी तुम्हाला सांगतो, दादांनी म्हटलं की हॉस्पिटलची अवस्था, माझा स्वतःचा जन्म म्युन्सिपाल्टी हॉस्पिटलमध्ये झाला आहे. त्या श्रुतिकागृहाची हालत तुम्ही बघितलेली आहे. दादांनी रेल्वेचा प्रश्न सांगितला तर दोन्ही पक्षांना, मी तर सर्व पक्षांना सांगतो की त्यांनी पण सर्वांसमोर सांगावं जनतेला की MUTP 2 प्रोजेक्ट हा वर्ल्ड बँक एडेड प्रोजेक्ट कसा होता आणि कुठल्या पक्षाचा त्यात किती हात होता ते पण माहिती आहे. आता तिसरे दादांनी आपलं जो मत मांडलं की जे मेन मुद्दे आहेत त्याला सोडून आपण सगळे वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांवर बोलतोय. जे बेसिक आपले मुद्दे होते त्यावर आपण गेलोच नाही. तर मला असं वाटतं की जातीपातीचं राजकारण हे पॉलिटिकल पार्टींचं सोडून त्याच्यावर मेन मुद्दा जो आहे
इंडिपेंडन्स नंतर जर सर्वात जास्त कुठे वोटिंग झालं होतं तर आपलं 2014ला 62% भारतात मतदान झालं. जर आपल्या डोंबिवलीसारख्या शहरात जे सर्वात सुशिक्षित शहर आहे, इंडियामधलं दुसऱ्या नंबरचं 100% लिटरेट शहर आहे, तिकडे गडचिरोलीहून कमी म्हणजे 42% मतदान का होतंय आणि अशा सुशिक्षित शहरात मतदानाचा टक्का का वाढला पाहिजे? हा, मतदान का नाही? मुद्दा लक्षात आला, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. थोडक्यात उल्हासनगर शहरामध्ये विनाशकारी डीपील प्लॅनचं समर्थन मान्य खासदार साहेबांनी का केलं याचं उत्तर पाहिजे. ठीक, उत्तर घेऊ आपण त्याचं अगदी थोडक्यात. जे रेल्वे म्हणतात आहे, पण ज्याच रेल्वेचा जिथून जन्म झाला ती GIP रेल्वे ब्रिटिशकालीन तलाव माझ्या काकोळे गावात आहे. आज तिथे रेलनीर नावाचा प्लांट आहे रेल्वे प्रवाशांना मिनरल पाणी देण्यासाठी. तिथे आम्ही आज 5 वर्षापासून आंदोलने मोर्चे केले आहेत, कोणीही आमची दखल घेतलेली नाही. आणि त्या दिवशी अचानक 5 वर्षात काय मागणी काय नाही? मागणी एकच आहे, आमची पाणी सुविधा आम्हाला मिळावी. आणि आमचा जो अपमान केला आहे शिवीगाळ करून, मारामारी, धक्काबुक्की करून यांच्या सहकार्याने आणि प्रतिनिधींनी, हे लोकशाहीला शोभतंय का? हे सुशिक्षित उमेदवारांना शोभतं का? विचारू आपण त्याला, उत्तर विचारू अगदी थोडक्यात. नेवाळीमधील शेतकऱ्यांचा जो 1500 एकरची जमिनीचा प्रलंबित अजून प्रश्न सुटलेला नाही आहे. त्यानंतर 27 गावकऱ्यांचाही प्रश्न नाही आहे. आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी डोंबिवली कल्याण महानगरपालिकेत जे 6000 कोटीचं गाजर दाखवलं आहे त्याचा अजून हे नाही आहे. आणि त्यानंतर जीन्स वॉचच्या कारखान्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. ठीक, विचारू आपण हे यावरती पण आपण विचारू अगदी थोडक्यात. नेता हा जनतेच्या निवडीवर असावा लागतो आणि ती निवड आमच्या डॉक्टर साहेबांनी सार्थ करून दाखवली आहे की जनसामान्यांपर्यंत ओळखणारा जर नेता असेल तर आमचे डॉक्टर शिंदे साहेब. त्यांनी जी वेळोवेळी केलेली जी कामं आहेत, हा लोकलचा आता मगाशी प्रश्न आला, लोकलचा प्रश्न असा आहे की लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. ठीक, कोणाला इकडे मुद्दा मांडायचा आहे अगदी थोडक्यात. तुम्ही आरडाओरडा करण्यापेक्षा मुद्दे मांडा. तुम्हाला जर नाही खासदारांच्या संदर्भात मुद्दा मांडायचा असेल तर तुम्ही मुद्दा मांडा. ठीक, एक दोन मिनिटं येतो आपल्या सगळ्यांच्याकडे येतो. एक दोन मिनिटं सगळ्या काही महिला भगिनींना बोलायचं असेल त्यांनी बोलावं अगदी थोडक्यात. डोंबिवली ते कोपर या परिसरात किती लोक मृत्युमुखी पडले ह्याच्याबद्दल तुम्ही काय त्यांच्याबद्दल युती सरकारकडे याच्याबद्दल उत्तर आहे का? याच्याबद्दल काय उत्तर आहे का अगदी थोडक्यात सर? 2014 corruption. Now nobody talks about corruption. All development, nothing happened. Only talking about it. The Prime Minister says every day, this development, that. मला असं वाटतं की डेव्हलपमेंट वेडा झालाय. उत्तराला आपण जाऊयात. दीपेशराव, आपण विद्यमान खासदारांच्या बाजूने बाजू मांडताय, आपल्याला अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले. काय या सगळ्याची उत्तर आहे? प्रश्नांची उत्तरं मी एक करून देतो. 5व्या आणि 6व्या लाईनचा प्रश्न आत्ता त्यांनी उपस्थित केला. 5व्या आणि 6व्या लाईनचं काम गेल्या 9 वर्षापासून सुरू आहे. परंतु 2014ला जेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार झाल्याच्या 4थ्या दिवशी त्यांनी मुंब्र्याच्या इथे 5व्या आणि 6व्या लाईनचं जे टनलची पाहणी केली आणि त्याच्यानंतर त्याला कामाला गती आली. 5व्या आणि 6व्या लाईनचं काम तर सुरूच आहे. परंतु डोंबिवली आणि कल्याणचे जे नागरिक नवी मुंबईकडे नोकरीसाठी जातात त्याच्यासाठी ट्रान्सहार्बरला जोडणारी डोंबिवली आणि कल्याणकडनं लाईनचं काम देखील खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून घेतलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा चाकरमान्यांचा सांगायचा तर मेट्रो 1st फेज, 2nd फेज, 3rd फेज आणि 4th फेजमध्ये मेट्रोचं कनेक्शन डोंबिवलीशी कुठेही नव्हतं. ते कल्याणपासून ते कासारवडवली ठाण्यापर्यंत होतं. परंतु डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी डोंबिवलीला मेट्रोचं दर्शन तरी झालं, नाहीतर डोंबिवलीत मेट्रो कधीच आली नसती. डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी प्रेझेंटेशन दिलं. नाही, त्याला बोलू देत. ऐकायची ताकद ठेवा, ऐकायची. दुसरी गोष्ट हे बघा, माझी एक विनंती आहे आपल्याला, आपण लोकशाहीमध्ये चर्चा करतोय. त्यांनी आपलं शांतपणे ऐकलं, पाटील साहेब बोलतील तेव्हाही आणि संजयराव बोलतील तेव्हाही आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून तरी घ्या निदान प्लीज. तर रेल्वेचे प्रश्न मिटलेले आहेत. हॉस्पिटलचं जर त्यांनी सांगितलं तर डोंबिवलीतल्या सुतिकागृहाचा इंटेंट ऑफ इंटरेस्ट झालेला आहे आणि त्याचं टेंडर निघालं. तुम्हाला डोंबिवली सुतिकागृहाचा डॉक्टरांचा फॉलोअप सांगतो तुम्हाला. डॉक्टरांनी सांगितलं की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ज्या सुविधा मिळतात त्या म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये मिळत नाही. म्युन्सिपल हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रायव्हेटसारख्या सुविधा मिळण्यासाठी PPP बेसवर डोंबिवलीचं सुतिकागृहाचं काम आता सुरू झालेलं आहे.
या सगळ्या कल्पेश सुविधा- एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे नेवाळीच्या भूमिपुत्रांचा दुसरा रेल नीरच्या संदर्भात मी त्यांनी प्रश्न सांगतो उपस्थित एक केला एक काच्या प्रश्नावर कारखान्यामध्ये येतो. काय नेमकं- रेल तुमचं जे रेल्वेचं जे धरण आहे छोटं त्या धरणाची पाहणी सुद्धा डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेने केली 2दा. तुमची रेल्वेवाल्यांबरोबर अंबरनाथ महानगरपालिकेमध्ये मिटिंग सुद्धा रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी घडवली. एवढे दिवस कुठला खासदार येत होता का तुम्हाला मिटिंगला तरी घेऊन? डॉक्टर श्रीकांत शिंदे आले. दुसरा नेवाळीचा प्रश्न सांगतो. नेवाळीचा प्रश्न एक मिनिट ऐकून घेण्याची मानसिकता आपण ठेवा. साहेब 2 मिनिटं प्लीज ऐकून घ्यायचं. हे बरोबर नाही ऐकून घ्यायचं प्लीज. दुसरी गोष्ट नेवाळीचा प्रश्न सगळे लोक सांगतात नेवाळीचा प्रश्न. नेवाळीच्या प्रश्नाला जर कोण वाचा फोडणारा असेल ते 2014 नंतर नेवाळीच्या 2002 पासून ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची इथे सत्ता होती तेव्हा नेवाळीचा प्रश्न कधी गाजला नाही. एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही नेवाळीचा प्रश्न तेव्हा का नाही कोणी मांडला? तेव्हा कुठे गेले होते पालकमंत्री? तेव्हा कुठे गेले होते यांचे मंत्री? तुम्हाला सांगतो या नेवाळीचा प्रश्न जर कोणी मांडला असेल तो डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मांडला. त्यांनी सुभाष भामरेंबरोबर तुम्हाला सांगा सुभाष भामरेंबरोबर 2 मीटिंग झाल्या केंद्रात. सुभाष भामरेंबरोबर 2 मीटिंग झाल्या. त्या मीटिंगला आज तुम्हाला सांगतो नेवाळीच्या शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणी दिल्ली दाखवली नव्हती. त्यांना जर कोणी दिल्ली दाखवली असेल तर ती डॉक्टर श्रीकांत शिंदेनी दाखवली. त्यांना दिल्लीला मीटिंगला नेलं आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले. पुढे आपण तुम्हाला सांगतो काय महत्त्वाचे असे प्रोजेक्ट्स आहेत माझं थोडं ऐकून जे घ्या. लोकसभेसाठी खासदारांनी आणले? मी सांगतो नेवाळीच्या प्रश्नामध्ये जेव्हा आमचे नेवाळीचे भूमिपुत्र तिथे अटक झाले या आंदोलनामध्ये अटक झाले तेव्हा कोणीही माझी आजी कोणच आले नाही. तेव्हा डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांना जेलमध्ये भेटायला गेले होते. याचं ज्वलंत उदाहरण आहे त्यांची भावना काय आहे लोकांबद्दल. पाटील साहेब बोलतील मीच हा मुद्दा उपस्थित केला. भूमिपुत्रांच्या मुद्द्यावर चर्चा होईल मित्रा, सगळी चर्चा होईल. पाटील साहेब बोलतील त्यांना बोलू दे. प्रश्नाबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदेनी जेवढं फॉलो केंद्रामध्ये केला तेवढं कोणीही केला नाही. आणि त्यांनी सांगितलं की हा प्रश्न बिल मांडल्याशिवाय संसदेत ह्याचा निकाल लागणार नाही. त्यांनी स्वतः बिल तयार करून पर्सनल बिल मांडण्याचाही प्रयत्न केला. तुम्हाला सांगतो जर नेवाळीचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्हाला सगळ्या भूमिपुत्रांना सांगतो डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेना मतदान केल्याशिवाय गत्यंतर नाही. कारण तोच माणूस हा प्रश्न सोडू शकतो. मुद्दा आपला कल्पेशराव लक्षात आला. पाटील साहेब मी आपल्याकडे येतो. काय तुमचे मुद्दे आहेत विकासाचे? कारण अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले. मध्यंतरीच्या काळामध्ये तुमचाही खासदार इथं होता. काय तुमचा अजेंडा आहे? नेवालीचा जो प्रश्न आहे तो आजचा प्रश्न आहे, तो 70 वर्षाचा प्रश्न आहे. 70 वर्षापूर्वी नेवालीची जागा एरोड्रामसाठी शासनाने एक्वाजेशन केली होती. एक्वाजेशन करताना सातबाऱ्याच्या फेरफारवर लिहिला होता स्पष्ट की जेव्हा एरोड्राम खाली होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी परत दिल्या जातील. जमिनी परत दिल्या परंतु सातबारावरच्या उतार्यावरचा मग ही जी दादागिरी भूमिपुत्रांवरची तुमचंही सरकार होतं मधल्या काळामध्ये. ऐका ना, परंतु गेल्या 70 वर्षापासून आंदोलन अनेक झाली. आदरणीय गणेश नाईक साहेब पालकमंत्री असताना सुद्धा आंदोलन झाली परंतु कुठेही गालबोट लागलेला नाही. या सरकारने अतिरेक केला, कुठल्याही आंदोलनावर लक्ष न लावला आणि पोलिसांचं आणि ग्रामस्थांच्या झगडे लावून दिले. आदरणीय दीपेशजी बोलतात का डॉक्टर शिंदे साहेब जेलमध्ये भेटायला गेले होते. अहो डॉक्टर साहेबांना खरोखर इंटरेस्ट घ्यायचा असतं तर हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं. जेलमध्ये कशाला गेले? जेलमध्ये नंतर गेले. ते पहिले 15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले, उपचार केले आणि नंतर त्यांना आरोपी बनवले आणि नंतर जेलमध्ये पाठवले. तुम्हाला एकच सांगतो की 4-4 महिने भूमिपुत्रांना जेलमध्ये ठेवणारी एकमेव शिवसेना आहे आणि हे शिवसेनेच्याच मुला हे आंदोलन पेटलेलं आहे हे मी तुम्हाला ठाम सांगेन. ठीक, मुद्दा आपल्या लक्षात आला. संजयराव मला आपल्याकडे यायचंय. तुमच्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय? थोडक्यात का तुम्हाला निवडून द्यायचं? वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय असेल लोकसभेला? आता मला दोघांबाबतीत बोलावं लागेल. आता तुम्ही मला प्रश्नच असा विचारला. किती लोकांना माहीत आहे 1979 मध्ये पुलत सरकार बनलं होतं? इथं बसलेले किती लोक कोट्याधीश आहेत? मला इथे बसलेल्या 50 कोटीच्या जवळ ज्यांची प्रॉपर्टी असेल हात वरती करा. नाही, अति सामान्य आहे. कोणत्या पक्षाचे आहात तुम्ही, काय आहात त्याच्याशी माझं घेणं देणं नाही. आज मी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जे करणार आहे, मी जर निवडून आलो तर सगळ्यात पहिले प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट या मी राष्ट्रीय प्रॉपर्टी करणार आहे. त्याच्यामध्ये गरिबाचे पोरं शिकले गेले पाहिजे. शिक्षणाचं बाजारीकरण केलं आहे आणि त्याचे दोतक होते
आदरणीय पवार साहेब, माझ्याही बापाला 18-20 कॉलेज भेटले होते, माझ्या बापाने नाही घेतले. म्हणे मी डोनेशन देणार नाही, जितका पगार देईन तेवढाच पगारावर व्हाउचरवर सही करायला लावेल. काय परिस्थिती आहे मेडिकलच्या MBBSसाठी ॲडमिशन करायची आणि PGपर्यंत ॲडमिशन करायची माहीत तरी आहे, अंदाज तरी आहे. 5 कोटी रुपये लागतात. 5 कोटी तोच देऊ शकतो ज्याचे आईवडील एस्टॅब्लिश डॉक्टर आहेत. सामान्य घरचा पोरगा नाही करूच शकत नाही. मग त्याच्यासाठी शिक्षणाचे दार बंद. मी KGपासनं PGपर्यंत मुलगा असो की मुलगी याच्यासाठी फ्री शिक्षण व्यवस्था आणणार आहे. तिसरी गोष्ट, आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये MPSC आणि UPSCचे क्लासेस स्वतः चालवणार आहे, माझ्या संघटनेत काम करणारे पडळकर, नवनाथ पडळकर जे बारामतीचे उमेदवार आहेत, आम्ही असे लोक समोर आणणार आहोत. काय तुम्हाला वाटत नाही तुमचे पोरं अधिकारी झाले पाहिजे? कोणत्याही पक्षात राहा, तुमचा प्रश्न आहे, पण तुमचे पोरं मोठे अधिकारी झाले पाहिजे, स्पर्धा परीक्षेत उतरले पाहिजे, मोठे अधिकारी झाले पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही? हे राजकारण चालतच राहणार हो. आज आम्ही इथे, उद्या आम्ही तिथे. हां, तर हा विषय असा आहे की मी हे चेंजेस आणणार आहे. आत्ता प्रश्न आला होता माझ्या कानावर पार्किंगच्या बाबतीत. किती लोकांना पार्किंग हब किंवा NGP माहीत आहे? सौदी अरेबियाच्या किंगच्या कंपनीसोबत गडकरींच्या ऑफिसमध्ये दिल्लीला कमीत कमी आमच्या 3 बैठका झाल्या. त्या 3 बैठकामध्ये 65 स्मार्ट सिटीमध्ये 35,000 करोड हे ते साऊदीचे लोक लावायला तयार होते BOT तत्वावर. 3 मिटिंगा झाल्या साहेब. त्या 3 मिटिंगामध्ये माझं फॉरेनला जाणं, त्यांच्यासोबत येणं, सगळं घडी बसवून देणं. शेवटपर्यंत त्यांनी येरे माझ्या मागल्या, आम्हाला कामच करायचं नाही, आम्हाला ते तसंच ठेवायचं आहे. भिजत घोंगडं डेव्हलपमेंटच्या नावाखाली कोणतेही पक्ष, मला एक सांगा, डेव्हलपमेंटच्या नावाखाली आम्ही सगळे बोलतो. राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, हे करप्शन झालं. भाजप सेना आलं, हे करप्शन झालं. का बरं होते करप्शन? आता या दोघांनी सांगितलं का आम्ही न्याय देऊ, हे करू, ते करू. कशाला न्याय द्यायचा? म्हणजे पहिले अन्याय होऊ द्या, पहिले जनतेवर अन्याय होऊ द्या, मग आम्ही न्याय देऊ. मी ती शिफ्ट मांडू इच्छितो की अन्याय होणारच नाही, न्यायचा प्रश्नच येत नाही. सिंपल लॉजिक आहे. जी, म्हणून या संजय राऊत, गोष्टी सविस्तरपणे आपण आपली भूमिका मांडलीत. पाटील साहेब, आपल्या उमेदवारीची वैशिष्ट्य काय आहे? का लोकांनी आपल्याला मतदान करावं? आता लोकांचा, जे लाखो लोक टीव्हीवर तुम्हाला पाहतायत, त्यांच्याशी तुमचा संवाद आहे, त्या लोकांना सांगा तुम्हाला मत का द्यायचं. मतदारांना मी एकच विनंती करेन की गेल्या 5 वर्षापासून या सरकारने किती थापा ठोकल्या, किती योजना आणतो म्हणून सांगितले, पण कुठेही त्याची पूर्तता केलेली नाही. आणि एकच कारण इथे मी निवडून येण्याचं आहे का गेल्या 30 वर्षापासून इथे स्थानिक भूमिपुत्र जे आहेत, म्हणजे जे कल्याणमध्ये राहणारे आहेत, त्याला कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. ठाण्यात राहून कल्याणमध्ये उमेदवार उभे राहायचे आणि निवडून यायचे. त्याच्यामुळे कल्याणचे जे प्रश्न जटिल असतील ते त्यांना कधीही समजलं नाही, त्याच्यामुळे कल्याणचा विकास झाला नाही. आणि आता पण भारत सरकारने 100 सिटी स्मार्ट सिटी म्हणून करतो. एक तरी स्मार्ट सिटी झाली का 5 वर्षामध्ये? हजारो कोटी रुपये खर्च केलं गेलं, परंतु कुठल्याही प्रकारची स्मार्ट सिटी इथं झालेली नाही. स्मार्ट सिटीच्या नावाने पैसे खाल्ले जातात असं माझा ठाम मत आहे. दुसरा, इथे कल्याण शिलपाटा रोड आहे, गेल्या अनेक वर्षापासून काम चालू आहे आणि तो पण कोण? MSRTC करतो, शासन करत नाही. त्याला टोल बसवला आणि वसूल करणार. परंतु 1965 सालापासून PWD असेल, MSRTC असेल, MMRD असेल आणि महापालिका असेल, कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला अजून 1 रुपयाचा मोबदला न देता शासन जमिनी लाटतात. शासन जमिनी लाटतो, कुठल्याही प्रकारचा मोबदला देत नाही. आणि कितीतरी ठिकाणी ट्रॅफिकचा प्रश्न आहेत, ते ट्रॅफिकचा प्रश्न मिटत नाही. कल्याण फाट्याला ब्रिज बांधतो, पत्रीपूलला ब्रिज बांधतो, शिलपाट्याला ब्रिज बांधतो, परंतु ब्रिजचा काम 4 वर्षापासून अनेक वेळा वसनं दिली पण काम झालेलं नाही. आणि दुसरा मुद्दा सांगतो की नवी मुंबईमधून वगळलेली 14 गावं आहेत, 70 वर्ष झालं अजून पियाला पाणी नलाचं नाही. या सरकारने आणि या इथल्या स्थानिक आमदार खासदारांनी 2 महिन्यामध्ये 4 वेळा नारळ फोडले. नारळात पाणी निघतं, नळाला पाणी येत नाही. आता दीपेश म्हात्रे, माझी एक विनंती आहे माझी, शांतपणे. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इथे आलेत. खरं तर त्यांनी वेळेवर येणं अपेक्षित होतं जनतेकरता, पण शेवटचं मिनिटं राहिलाय. मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि जाता जाता श्रीकांत शिंदे उभं राहायला लागेल आपल्याला. का तुम्हाला निवडून द्यायचं? शेवटचा मिनिट आहे. का तुम्हाला निवडून द्यायचं? लोकांशी, मतदारांशी, लाखो मतदारांशी थेट संवाद साधण्याची संधी आपल्याला. आज मी आता प्रचारही सुरू आहे. या प्रचाराच्या धामधुमीमध्ये सगळीकडे प्रचार असल्यामुळे इथे येण्यासाठी उशीर झाला.
त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण रस्त्यामध्ये मी पाहत होतो इथे सगळेच विषय जे आहेत, नेवाळी विषय असेल किंवा कल्याणशील रोड असेल, ह्या सगळा विषय जो आहे, नेवाळी विषय जो आहे, तो नेवाळीच्या विषयाबद्दल मी बोलायला इथे मला वाटतं सगळ्यात जास्त जी चर्चा झाली असेल ती इथे नेवाळीच्या विषयाबद्दल झाली. आज नेवाळीचा विषय जो आहे, मला सांगा गेले कित्येक वर्ष इथे कोणाची सत्ता होती? नेवाळीचा विषय कोणाला दिसला का 2014 नंतरच त्या नेवाळीच्या विषयाला वाचा फोडायचं काम कोणी केलं? अगोदर पालकमंत्री होते, खासदार होते, आमदार होते, काय केलं त्यांनी? पण 2014मध्ये या नेवाळीच्या ग्रामस्थांना घेऊन दिल्लीपर्यंत गेलो. दिल्लीपर्यंत डिफेन्स मिनिस्टर जेव्हा पर्रिकर होते त्यांच्याबरोबर भेट घातली. का मीटिंग करायला घेऊन गेलो? कारण की हा प्रश्न सुटला पाहिजे. फक्त त्याच्यावरती इतके वर्ष राजकारण केलं. राजकारण न करता लोकांना तिथे न्याय मिळाला पाहिजे ह्याच्यासाठी मी तिथे लोकांबरोबर मीटिंग झगडायला गेलो. तिकडे लोकांबरोबर आंदोलनं जी आहेत, शिवसेनेने अनेक वेळा आंदोलनं या नेवाळीच्या प्रश्नावरती केलेली आहेत. ह्या सगळ्या जो गोष्ट आहे, हाच प्रामाणिकपणे प्रयत्न आहे जो आहे नेवाळीचा सुटावा ह्यासाठी केलेला. आणि गेले 5 वर्ष या मतदारसंघामध्ये राहून 2014 पासून या मतदारसंघामध्ये विविध अशी योजना आहेत, त्या योजना आणण्याचं काम. आज रेल्वे जर आपण पाहिली, माझा जो मतदारसंघ आहे तो सगळ्यात जास्त रेल्वेशी कनेक्टेड आहे. आज प्रत्येक चाकरमणी जो आहे तो मुंबईला या रेल्वेने प्रवास करत असतो. पण रेल्वेमध्ये अगोदरच्या 2014च्या अगोदरच्या सुविधा काय होत्या? आज अगोदर रेल्वेमध्ये लोकांना जर जायला लागायचं तर नाक पकडून आज लोकांना रेल्वेमध्ये जावं लागत होतं. पण आज 2014 ते 2019 पर्यंत आज रेल्वे स्टेशन जे आहे ते साफसफाई होते. त्याचबरोबर रेल्वेच्या फेऱ्या 41 फेऱ्या वाढवण्याचं काम आम्ही केलं. त्याचबरोबर 5वी आणि 6वी लाईन ज्याचाही आज उल्लेख इथे करण्यात आला. गेले 25 वर्ष का नाही झालं 5वी आणि 6वी लाईनचं काम? काच 2014 पासून ते कामं सुरू झाली. आज जर आपण पाहिलं, जर मुंब्रा रेतीबंदरला गेलात तर तिथे गर्डर टाकण्याचं काम चालू आहे. हे काम जे आहे ते 2014 ते 2019 मध्ये या सरकारने केलं आणि ह्या इयर एंड पर्यंत ते काम सुरू होणार. 50 फेऱ्या ज्या आहेत त्या सुरू होणार. त्याचबरोबर रेल्वेमध्ये उमेदवारीची वैशिष्ट्य मी सांगण्यासाठी नाही, मी ते काय काम केली ना ते सांगण्यासाठी आलोय. आज आरोबीचे विषय असतील, आज ठाकुर्लीचा आरोबी कार्यान्वित झालेला आहे, तिथे वाहतूक सुरू झालेली आहे. खारेगावचा आरोबीचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर दिव्याचं आरोबीचंही काम सुरू झालं आहे. आज कल्याणशील रोड इतके वर्ष अगोदर कोणाचं सरकार इथे होतं? लोढा पलावा जेव्हा इथे आले ते कोणी आणले? त्याच्या अगोदर ही डेव्हलपमेंट केली पाहिजे होती, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केला पाहिजे होता. पण आम्ही तो अगोदरचा पुढचा विचार करून आज ते कल्याणशील रोड जो आहे तो 6 पदरीकरण केलेला आहे. त्याचबरोबर ऑल्टरनेट ट्रान्सपोर्ट लोकांना मिळाला पाहिजे. फक्त रेल्वेवरती आणि रोडवेवरती लोकांनी प्रवास न करता आज ऑल्टरनेट ट्रान्सपोर्ट मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी केंद्राकडून 1000 कोटीची जल वाहतुकीचा प्रकल्प मंजूर करून आणला. त्याचनंतर मेट्रोचा प्रकल्प जो आहे तो मेट्रोचा प्रकल्प मंजूर करून आणला. आज मेट्रो डोंबिवलीला थेट माणूस जो कल्याणपासून जो बसेल तो थेट नवी मुंबईला पोहोचू शकतो, मुंबईला पोहोचू शकतो. जलवाहतुकीमध्येही लोकांना जर कल्याणला तो बसला तर ठाण्यावरून नवी मुंबईला जाऊ शकतो. तर एक होलिस्टिक प्लॅन घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये काम करतो. कारण की आपण जर हा मतदारसंघ पाहिला की हा जॉग्राफिकली मतदारसंघ खूप छोटा आहे, पण ह्याची पॉप्युलेशन जी आहे ती डेन्स्ड आहे, ती वाढत चाललेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही अजून पॉप्युलेशन वाढणार. त्याच्यासाठी एक ओव्हरऑल चारही बाजूनी जर डेव्हलपमेंट आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला ऑल्टरनेट ट्रान्सपोर्ट हा गरजेचा आहे. हे काम जे आहे ते आम्ही गेल्या 5 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर आरोग्याचा विषय असेल, आज कामगार हॉस्पिटल उल्हासनगरचं गेले कित्येक वर्ष त्याच्याकडे कोणाचं सरकार होतं? आपण नसताना दीपेश म्हात्रेंनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहे. मात्र तुम्ही देखील सविस्तरपणे अगदी आपण शिवसेनेच्या उमेदवाराला वेळ दिलाय, ते वेळेत आलेले नसले तरी मात्र या निवडणुकीत हे जे सगळे मुद्दे आहेत, स्थानिक भूमिपुत्रांच्या मुद्द्यासकट प्रवाशांचा मुद्दा आहे, वाढतं शहरीकरण आहे आणि या शहरांचे जे मुद्दे आहेत, 9 स्टेशन्सच्या बाबतीमध्ये इथं चर्चा झाली आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती या मतदारसंघातली जनता मतदान करणार आहे. कल्याण लोकसभेला आपण सर्वांनी भरभरून मतदान करावं असं आवाहन मी आपल्याला करतो. या कार्यक्रमामध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.